नमस्कार, मी सारिका आणि सारिका लाईफस्टाईल मध्ये सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे। कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल। सारिका लाईफस्टाईल मध्ये सुरुवात करूया आपण दिवाळी विशेष भागांना। यामध्ये तुम्हाला मिळणार आहेत फॅशन टिप्स, यामध्ये तुम्हाला मिळणार आहेत ब्युटी टिप्स, यामध्ये तुम्हाला मिळणार आहेत घर स्वच्छ करायच्या टिप्स आणि बरंच काही। जे जे शक्य ते सगळं आपण या दिवाळीला सारिका लाईफस्टाईलला आपण साजरे करूया। मागच्या वर्षी पण केलं होतं मी, खरेदीपासून सगळं तुम्हाला दाखवलं होतं, त्याचप्रमाणे यावर्षी पण करूया। मी मागच्या वर्षी अक्षरशः फराळाला तुम्हाला सामान किती लागेल तिथपासूनचे व्हिडिओ आहेत, तर थोडे जाऊन जरूर बघा सारिका लाईफस्टाईल। नवीन पोरी आहात तुम्ही, पहिल्या वेगळ्या राहिल्यात, सासूबाई नाही आहेत, बाहेर राहिलेला आहात, तर त्यावेळी काय करायचं, किती सामान घ्यायचं याविषयी तो व्हिडिओ आहे, तर जरूर बघा। पण आज तुमच्या पुढे मी व्हिडिओ घेऊन आली आहे तो म्हणजे दिवाळीच्या स्वच्छतेला सुरुवात कुठून करायची, कशी करायची यासाठी। तर सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यांचं म्हणणं असतं, ताई एक तर तू काम तरी करून दाखव, नाही तर आम्हाला सांग तरी म्हणजे आम्हाला उत्साह येतो। तर तेच सांगते तुम्हाला, तर दिवाळीच्या ह्याला सुरुवात करा। 15 दिवस दिवाळी असू दे नाही तर 10 दिवस असू दे, आज सुरुवात करा। स्वच्छता कधीही संपत नाही आणि तुम्हाला माहिती आहे माता लक्ष्मी कुठं आणते? जिथं स्वच्छता असते तिथं। माता लक्ष्मी ला तुम्ही कधी आजपर्यंत अनेक धर्मग्रंथांमध्ये या गोष्टी आहेत, ज्यांना ज्यांना माता लक्ष्मी प्रसन्न होती त्यावेळी ती त्यांना विचारती, मी तुझ्या घरी येते, मी तुझ्या घरी येते, तुझ्यावर मी प्रसन्न आहे, मी तुझ्या घरी येते, पण माझ्या काही अपेक्षा आहेत आणि माझ्या काही अटी आहेत, त्या पूर्ण झाल्या पाहिजेत। काय असतात महालक्ष्मीच्या अटी? लक्ष्मी माता पहिल्यांदा सांगते, जिथं स्वच्छता आहे तिथंच मी नांदणार, जिथली दारं किरकिर वाजत नाहीत तिथंच मी नांदणार, जिथं भांड्यांचा आवाज येत नाही तिथंच मी नांदणार, जिथं रोज माझ्या पुढं ज्योत तेवली जाते, तुपाचा दिवा असो, तेलाचा दिवा असो, रोज माझ्यापाशी येतो तिथंच मी राहणार। ज्या घरातल्या स्त्रीच्या बांगड्या वाजतात, ज्या घरातल्या स्त्रीला इज्जत असते, ज्या घरातल्या स्त्रीचं पायल छुमछुम करतं त्या घरात मी राहणार, ज्या घरात स्त्रियांचा हसण्याचा आवाज येतो त्या घरात मी राहणार, जिथं मदिरापान होतं, जिथं मांसाहार होतो तिथं मी राहणार नाही, कुठंही घाण असेल, जिथं घरात सदानकदा भांडणं असतील, जिथं स्त्री रडत असेल, या घरामध्ये मी राहणार नाही। आणि सगळ्यात महत्त्वाची आहे ती म्हणजे स्वच्छता। आणि माता लक्ष्मीला आपल्याला दिवाळीला आपल्या घरी बोलवायचं आहे, तर साधा माणूस आपल्याकडे गेस्ट येणार असला तरी सुद्धा आपण 4 ठिकाणी फडकं मारतो, बेडशीट बदलतो, काय करतो, असं करतो। मग ही तर स्वतः माता लक्ष्मी आहे, तिला आपल्या घरी बोलवायचं आहे, तर काय काय केलं पाहिजे दिवाळीमध्ये, कुठून सुरुवात करणार तुम्ही? तर सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात करा ती म्हणजे आपल्या कपाटांपासून। आपल्या कपाट स्वच्छ करणे हा दिवाळीचा भाग पहिला आहे, की दिवाळीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा स्वच्छ करायची आहेत ती कपाट स्वच्छ करा। नको असलेले कपडे, बसत नसणारे कपडे, मुलांचे कपडे जे काही असतील ते सगळे कपडे बाहेर काढा। हवे आहेत ते स्वच्छ करून, धुणी इस्त्र्या करून, कढ्या घालून व्यवस्थित सुंदर असं कपाट आपलं लावा। सगळ्यांनी आज व्हिडिओ पाहिल्यावर किंवा उद्या सगळ्यांनी आपली कपाटं आवरायला सुरुवात करा। मला माहित आहे कुणाची कपाटं एका दिवसात आवरून होणार नाहीयेत ना, माझी सुद्धा होणार आहेत, तर 2 दिवस जातील, 3 दिवस जातील, तोवर कपाट आवरा। जुने काढलेले कपडे हे स्वच्छ धुतल्याशिवाय दुसऱ्या कोणाला देऊ नका, कारण त्या कपड्यामध्ये आपला ओरा असतो आणि तो आपण जर दुसऱ्याला दिला तर आपलं नशीब फुटकं होतं असं समजलं जातं। म्हणून ज्यांना लोकांना कपडे द्यायचे त्यांना व्यवस्थित धुवून इस्त्री करून कपडे द्या, जे आपल्याला लागत नाहीत ते। आता कपडे द्यायचे कुणाला, जुन्या कपड्यांचं करायचं काय? तर खूप साऱ्या गोष्टी आपल्याला जुन्या कपड्यांच्या करता येतात। एक तर आपण जुन्या बाजारात ज्या बायका देतात, कुणाकुणाकडे काय येत असतील नाही येत असतील माहीत नाही, पण जुन्या बाजारामध्ये जे कपडे घेतात, गोरगरीब असतात, ऊसटोळीवाले असतात, अजून कोण असतात, तर या बायका ज्या घेतात त्यांना कपडे देऊन टाका। एखाद्या अनाथ मुलांच्या संस्था असतील, आपल्या मुलांचे चांगले चांगले कपडे असतील तर व्यवस्थित धुवून इस्त्री करून त्या मुलांना देऊन टाका। आपल्या आजूबाजूला कुणी आपल्या साड्या घालणारं, ब्लाऊज घालणारं असेल तर त्यांना आपल्या साड्या व्यवस्थित धुवून देऊन टाका। तिसरी गोष्ट, त्यापेक्षा सुद्धा जर कपडे आपले अक्षरशः फाटले असले, वाईट झाले असले, तर त्या कपड्यांच्या सतरंजा करून घेऊ शकता। तुम्हाला माहिती आहे आजकाल सगळीकडे मिळत आहेत सतरंजा, बस्करं, जे काही आपल्याला पाहिजे ते मिळत आहे आणि टाकाऊतून टिकाऊ आपल्याला बनवता येते। ते लोक पायपुसणे सुद्धा मस्तपैकी आपल्याला बनवून देतात, जशी बस्करं बनवून देतात, सतरंजा बनवून देतात त्याप्रमाणे।
विविध प्रकार त्यांच्याकडे आले आहेत. गादी खाली आपल्या बेडवर घालण्यासाठी सुद्धा त्या सतरंजीचा उपयोग होतो. त्याच्यावर गादी आपली ठेवली तर गादी जास्त दिवस आपली टिकते. छोट्या मुलांना खाली पालथं पडायचंय बाबा, सरकतायत मुलं, त्यांना त्या घालायला उपयोगी पडतात. म्हणजे जुन्या कपड्याचा वापर आपण घरातच एवढा करू शकतो. आणि त्यापेक्षा सुद्धा जर पूर्ण कपडे वाईट असतील तर तुम्ही तुमच्या इथं काय पद्धत आहे की बाबा ते कुणी घालूच शकणार नाही आहे आता, तर ते कपडे तुम्ही घंटागाडीमध्ये घालू शकता. ते जे करतात कचरा पेटीवाले ते त्यांना करू दे. पण कितीही फाटका कपडा असला तरी सुद्धा तो धुतल्याशिवाय कुठंही आपला कपडा टाकायचा नाही. कारण जर आपल्याला शत्रू असेल तर कपड्यांवर खूप काही करता येतं, केसांवर खूप काही करता येतं. बायकांना मजा वाटती की केस साठवतायत पावशेर पावशेर आणि त्याच्यावर भांडी घेतात. अरे चुकीचं आहे. केसासारखा दुसरी कुठली गोष्ट नाही की तिला लवकरात लवकर ब्लॅक मॅजिक असो नाहीतर अजून भूतकर्णी बाधा काय तुमचं असो, सगळं होतं ते केसापासनं होतं. का सांगतात मोठी माणसं की डोक्यावर पदर घ्यावा, कारण स्त्रीचा हा भाग आणि केस अतिशय सेन्सिटिव्ह आहे, तिथं कुठलीही बाधा पटकन होते. म्हणून आपले केस देऊन भांडी घेणं बंद करा. या मी ह्याचे आहे. बघा तुमचं तुम्ही अजून ज्याला जसं पटतं ते करता, कारण कधीतरी ह्याच्यावर वाईट प्रयोग सुद्धा होऊ शकतो. हा योग्य माणसं असतात जिथं तुमचे खूप मोठे केस आहेत किंवा काय, आपल्याच केसाची गंगावणं सुद्धा आता करून मिळतात, ती साठवा, तशा लोकांना द्या, करून घ्या. या बऱ्याच गोष्टी तुम्ही करू शकता या गोष्टीपासून सुद्धा. तर हा प्रकार कपडे देताना सगळ्यात मोठाचा आपला विषय कपडे. तर जुने कपडे जेव्हा पूर्णपणे ते बादच आहेत टाकून द्यायचे, ते डस्टबिनमध्येच टाका, पण त्याला धुवून टाका. बाकी घरात बनियन असतील काय असतील त्या गोष्टी फरशी पुसायला, गॅस पुसायला अशा घेऊ नका. का तर या गोष्टींनी ज्या इज्जत झाकली आपली, बनियन असो, अंडरवेअर असो, आपलं गारमेंट असो, ज्यानं इज्जत झाकली आपली त्यानंच आपण परत त्याचं पायपुसणं करतो किंवा परत त्याला आपण कापड फडकं करतो गॅस बीस पुसायला. हे चुकीचं आहे. त्यामुळं कपड्यांचा योग्य तो वापर करा. याच्यावर मला कुणीही कमेंट करू नका, ताई आमच्या इथं हे नाही आहे ना आमच्या इथं ते नाही आहे. मला एक सांगायचं काम आहे, ते मी तुम्हाला सांगते की दिवाळीला सुरुवात करा ती कपाटं आवरण्यापासनं. तर आज सगळ्यांनी उठा, पटपट पटपट आपली कपाटं लावा. कशी कपाटं लावताय मस्तपैकी ते मला व्हॉट्सअपला दाखवा. ज्या आळशी आहेत ना, ज्या सांगतात ताई मला आळस आहे, त्या तायांनी तर पहिल्यांदा उठा आणि कपडे आवरायला घ्या. आणि मला व्हॉट्सअपला फोटो पाहिजेत आपल्या ह्याच्या छोटीशी अशाच्याच व्हॉट्सअपला सगळ्यांनी फोटो टाका. ताई आम्ही कपाटं कशी लावली, आम्हाला किती एनर्जी मिळाली तुझ्याकडनं, म्हणून आम्ही आजची दुपार, उद्या 3 दिवस लागतील. मला माहिती आहे, मला स्वतःला सुद्धा 3 दिवस कपड्यांच्या घड्या घालायला जातील. तर 2-3 दिवस गेले, पण बघ ताई आमचं कपाट कसं सुंदर दिसते. छान छान आजकाल बॉक्स मिळतात किंवा घरातल्या बॉक्सला सुद्धा रंगरंगोटी करून आपण मस्तपैकी त्याचे बॉक्स तयार करू शकतो छोटे मोठे कपडे ठेवण्यासाठी. त्यामुळं कपडे लावणं, जेवढी स्त्री कपाटाला का मी पहिल्यांदा घेतलं, जेवढी स्त्री कपडे व्यवस्थित ठेवते, जिचे कपाट व्यवस्थित असतात तिथं त्याचा डोकं सुद्धा व्यवस्थित असतं हे समजलं जातं. ज्या आपल्या कुंडलीमध्ये कपड्याचं स्थान जिथं आहे ते जर पहिलं स्वच्छ असेल तर आपला मेंदू, आपला माइंड सुद्धा स्वच्छ होतो आणि पुढच्या कामाला आपल्याला सुरुवात करता येते. तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच बास करते. परत भेटते उद्या. तुम्हाला अजून काय स्वच्छ करायचंय, आपल्याला कशी दिवाळीला सुरुवात करायची माझ्याबरोबर त्यासाठी. तर आज सगळ्यांनी कपाट आवरा आणि जुन्या कपड्यांना घराच्या बाहेर काढा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ह्याच्यासाठी छान छान कमेंट करा. आणि कुठल्याच प्रश्नाला मी उत्तर देणार नाही, आधीच सांगते तुम्हाला. वायफळ प्रश्न तुमचे येतील, आमच्याकडे हे नाही, आमच्याकडे ते नाही, आम्ही काय करू ताई, जे करत होता ते करा. मग मी तुम्हाला डायरेक्ट अशी पडेल, जे करत होता ते करा. तर चला अशी सुरुवात आजपासून आपण सारिका लाईफ्सला केली आहे. माझा सुद्धा कपाट मी तुम्हाला आवरून दाखवते. सगळ्यांनीच आनंदानं, सगळ्यांची घरं स्वच्छ झाली पाहिजेत. हात फिरे तिथे लक्ष्मी दिसे. आपल्याकडे गेस्ट कोण येणार आहे, तर लक्ष्मी येणार आहे. लक्ष्मी मातेला बोलवण्यासाठी, तिच्या तयारीसाठी, साध्या माणसाला जर दिवस आपण घालत असू तर लक्ष्मी मातेला बोलवण्यासाठी 15 दिवस आपल्याला घालवलेच पाहिजेत.
त्यामुळं सुरुवात करा आजपासून सगळ्यांनी दिवाळी स्पेशल स्वच्छतेसाठी. तर कसा वाटला व्हिडिओ जरूर सांगा, छान छान कमेंट करा. तोपर्यंत टाटा बाय बाय.